दाबून हाणलं मग दाबून. हा लोक लुटले आहे की गचंड्यावर 5 दिला लोक. द्या मग 10,000 देतो घरकुल, द्या 5,000 देतो संडास. गप खाल्लं मग आई हागे ददलो रप. आता पाय कसं काढतो तू ये बाबू. हा पाय तू थोडी थंडीगारच करून टाकतो ना. नाही ना साहेब, मी ना रुपयाने खाल्ला ना. हे लोक साहेब बोगस आहेत ना. मी खरंच ना मा काही म्हणजे समजत आपण भ्रष्टाचार म्हणजे काही विषय नाही ना. भ्रष्टाचार करतच नाही बाबा मी. रुपयाने घेतला कोणाला विचारून पहा तुम्ही त्या गावात जाऊ विचारून पहा ना. रुपयाने खाल्ला दोन हराम करायचे पैसे कुठून निघले मग. काय ते हाती होते ते बाबू आम्ही ना टेस्ट केली आहे. ते भ्रष्टाचाराचे पैसे होते. तिला कोण दिला ती बी सांगतो ना आम्ही. आणि वरून म्हणते भ्रष्टाचार नाही गेला तुला दुधा धुईलास रे लुच्च्या. साहेब मला फसवलं ना. इमानदार माणसाला तुम्हाला माहिती नाही कसे फसवतात लोक. तर मला फसवलं. माहिती सोयाबीनचे पैसे होते ना. सरपंचाला सोयाबीन निघलं माय त्याने पैसे आणून दिले. आता त्याच्यात नोटा घालून दिल्या कोणा. तर मी काय करू. काय दोष आहे काय माझं पाहते यात बाबा सोयाबीन केल्या. खरं सांग ना बाबू, खरं सांग ना. मी कसं आहे विचार नसतो करत बरं. मी 10 मारतो एकच मोजतो. मी लय बेकार. तू काय सांगू राहिला सोयाबीनच्या पावत्या तुला किती पावत्या पाहिजे तरी लुच्च्या. सारी शेटिंग आहे तुम्ही मला माहित नाही काय. तुझ्या मागं बाबू 6 महिने झाल्या. पण आता कसं तुझ्या विरोधात पुरा आहेस ना लागत. आता लागला पुरा. आता नाही सोडत तुला. आता तुझ्या ढोंगण्या साल्टत उडवतो. खरा बोल नाही तर मग तुझ्या बजेट आहे. साहेब खरंच सांगून राहिलो ना मी. काय खोटा बोलू बा. माझा जीव प्यारा आहे की नाही मुले. तुम्ही मारलं तर मलाच लागेल की नाही. सांगा बाबा आता जे खरं आहे ते सांगून राहिलो ना. अरे लुच्चा खरं आहे की खरं आहे की साल्या काही बोलतं खोटं सारं खोटंच. तू जिंदगी खोटं बोलायला गेली का जिंदगी पुरी. आता बरं हातूनच मागे लागला पण तू गोष्ट लई नाहीच करून राहिला. तुला काही कबला नाही लागणार. मार खाऊन घे चांगलं जे मग करतील ते. बर्फाला देळ टाको मिरकूट टाको अंगावर मीठ टाको काही करू पण कसं मार खाऊन घे. नाही सारं भगदार तरी पोऱ्याची इस्टेट सारी चालली जाईल. कबल्यातच नाही सांगतो साहेब. माय काहीच घेणं त्याचं नाही. मी कोणाच्या याच्यात नसतो ना. काय सांगावं तुम्हाला. मी गावात जातो त्या गावात खाली मान घालून येतो. मी कोणाला रुपया मागत नसतो. अरे तुला दुधान धुईलास रे बाबा. हो खूप थांब तुला असा हाणतो बाबू नंगा करून की तू बरोबर कबलशील मग. तुले फटके माराच लागतात कोणाला. शिंदे करा चालू. हो साहेब करतो चालू. सांग रे बा काय एकदा प्रेमाने विचारतो. मग आता प्रेमाने विचारणार नाही. आता सुरू होऊन राहिलं माझा दणका. आता ज्या काळात पडशील तू त्या काळावर मारणार आम्ही. काय प्रेमानं जे काय असेल ते सांगून दे की बा मी असा भ्रष्टाचार केला एवढ्या सुटून जाशील. त्याचं मग कसं मागचं पुढचं सारंच बाहेर निघीन बरं. गडबड होईल. नाही ना बा मी काय करू. नाही ना मी काहीच नाही केलं बा. तुम्ही मागत लागले मा. अरे बा मी भ्रष्टाचारी माणूस नाही ना मी भ्रष्टाचारी. काय सांगा तुम्हाला साहेब. भ्रष्टाचारी नाहीस तू भ्रष्टाचारी. अरे वा मारू नका ना. बाबू खरं नाही बोलत बोल ना बाबू खरं बोल. मारू नका खरं बोल ना. मग कुठं भ्रष्टाचार केला कसा केला. कधी सर्व्हिस चालू झाली तुझी. एवढी संपत्ती कशी आली तुझ्याजवळ काय आली हे सर्व खरं बोल. खोटं नको बोलू. असा कोणाला सुटकानी मग आता हातावर फायला देऊ टाकणारा तुले बोलून राहिलं साहेब. खोटं काय बोलू. खोटं नाही बोलत ना साहेब. मी ना रुपया नाही खाल्ला ना कोणाचाच नाही खाल्ला ना. नाही ना इमानदारीनं काम केलं मी ना आतापर्यंत. इमानदारीनं काय सांगावं साहेब. इमानदारीनं तुम्ही मला मारून राहिले. ही इमानदारी तर दिसून राहिली ना रे. आराम खरा तुला घर दार हे पैसा आला कुठून. 4 व्हीलर गाडी कुठून आली 40,000 महिन्यात रे. आम्ही नाही घेऊ शकून राहिलो साला. आणि तू न कशी घेतली साहेब. सारच माहीत पडलं रे माहिती किती इष्टीडा काय आहे. अरे साहेब काय सांगा तुम्हाला. मा बाप दादाची कमाई आहे ना. मा बापाने दिला म्हणते गाडी घेऊन साहेब. आता तुम्ही खरं ऐका ना. मा बापाची कमाई आहे ना. तुम्ही म्हणता मग विकून टाकतो गाडी तुमच्या डोळ्यात आली तर. डोळ्यात काय आम्हाला गाडी इमान घे ना तू. पण काय इमानदारीच्या पैसा बेमानीच्या नाही. 40,000 महिना आम्हाला माहिती काय होते. घर निघाला सुद्धा आता या जमान्यात. तुला गाडी घोडान बंगलान फ्लॅट आणि ग्लॅट बापा एवढा कुठून आणणार पैसा तुला. काय बापाची कमाई आहे. एवढी कमाई करून ठेवली आहे बापानं करोडाची. पुरा हिस्ट्री काढली पुरी काढली. म्हणून एवढं माहीत आहे एवढं कमाई हे फ्लॅट आणि ग्लॅट बघून राहिला. तरी मी कबलत नाही. तरी सांगत नाही लुच्चल नाही सांगितलं की नाही बस मला नळ्या लागतात. मग साहेब खरंच ना मा बापाचीच कमाई आहे ना. मग आमच्या जमीन होती ना पहिले जमीन इकली आम्ही ना. मुंबईला होती जमीन. जडीत मला कसा करोडाचा भाव व्हायचा. इकलीन तटची जमीन इकली तुम्ही मला मारून राहिले. हा मुंबई कलकत्त्याला होती की ती जमीन. खोटं नको बोलू ना. पुरी इतिहास काढला नव्हती. काय मागचा पुढचा काय होतं तुझ्या अजून काय नाही तर. नंगबाई चंगन बोखारा तर होत आले का तू. पत्राचं घर होतं ते टिनाचं. एवढं खाऊ तू ना. एवढं करून टाकलं 80 घरात गेला तू. हे घरकुलं कोणा काय करोडपत्याला भेटतात का रे. गरीबाला भेटून राहिले आले का. त्याची दारिद्र्य जाऊन राहिली रे. कुळाया घरातून चिमिटच्या घरात चालला. त्याची पैसे खाऊन राहिला तू. तरी पुरून नाही राहिलो. तुझ्या महल बाजूला राहिला लाज वाटायला बाजूले जराशी.
ना बाळासाहेब, तुम्हाला गलतफहमी झाली ना, तसं काहीच नाही ना. मला गलतफहमी झाली, तुला सांगतो आता बर्फाला जो टाकून थांबतो. शिंदे शिंदे चला, आपल्याला जाणं आहे, थांबू नका, चला. हो साहेब, आलो. आता पाय तू कसा बजेट आहे तू आता. हा, आता चाललो मी, येतोच तिकडून वापस. आल्यावर सांगतो तुला काय आता. आज काही खरं नाही, सोडत नाही तर मला मारतात. पण मार खातोच मी काही कबलत नाही, मी काय कमी नाही. सांगतच नाही, येईल लुच्चे येईल सांगून काय करू. हा माझा पैसा आहे. कारबा सरपंच आता कसं करतात बा? पैसे देऊन आम्हाला चोयत बसा लागून राहिलं. रसणार बा सरपंच. हा, किती खर्च केलेला, किती खर्च केला. साहेबाला पार्टी दे, टमुक दे. आता काय? अरे बापा, आता मी काय करू सांगा ना. आता का म्या खाल्ल्या तुमच्या पार्ट्या, साहेबानंच खाल्ल्या ना. पण आता पकडला गेला, अँटी करप्शन ब्युरोनं पकडला त्याला, तर मी काय करू सांगा आता. माहिती आहे का काही? मास्त गयात हड्डी अट केला. आता मा नाव जर सांगितलं तर बस मी 12 भावात आजच पद जाते माय. अरे बापन आता कसं लेखा, किती खर्च केलेला का त्या 1.5 लाखासाठी, घरकुलासाठी. आणि आता तो साहेब पकडला गेला, मग आता कसं करा. आता घरकुलही भेटत नाही, फरकुलही भेटत नाही. तुम्हाला राजा घरकुलाची पडली, आता जलात जायची पाय येऊन राहिली तरी बी. अरे त्या साहेबांनी जर नाव सांगितले की या लोकांना पैसे दिले, तर बस आपल्याला बिना भाड्या खोलीतच जाणार बेसन भाकर खायले. पोलीसवाले झपके मारतात तरी. मग नामदेरा येईल सांग समजून. मला माहिती आहे काय आहे. त्या साहेबांनी जर नाव घेतलं की नाही, बस मला पुरं बुच्च न जाय. तुम्हाला सांगतो, लढ्याला मजूरने सापडणार मला. एवढं बेकार आहे काम. होय, आम्हाला सांगू नको रे बा तू. आम्हाला घरकुल पाहिजे, किती खर्च केला, एक तर पैसे दे आमचे. ते तू पाहून घे काय. आता आम्हाला काही घेणं देणं नाही बाबा. अरे बा, ते साहेबाचं तुझे काय होतं, तुमची काय तुम्ही पैसे घेतले तिकडे खरचले असतील. तो साहेब पकडला करून राहिले तुम्ही. आता ते आपल्याला सांगूच नको तर बा. आपण पैसे दिलं आपल्याला घरकुल लागेल म्हणजे लागेल. तू काही कर तिकडे, घरून बांधून दे आम्हाला, पण आम्हाला घरकुल पाहिजे आता. आणि नामदेरा मी कसं काय देऊ बांधून सांगा बा. तुम्ही मॅट झाले का? तो साहेब पकडला गेला ना राजा. आता का मा घरून पैसे लावू का मी? मास्त मलेच तर जेल भोगाई पायी येऊन राहिली. कधी तो साहेब मा नाव सांगेन, कधी मला अंदर झाला की माही गॅरंटी नाही राहायची. तुम्ही एवढी माश्या फूट दाबून राहिले ह्यांना जण. मुंशीराम भाऊ गडबड करू नका ना. बरोबर आहे का हे? आपल्या आपण एकामेकाला दत्त्या धमक्या देता काय? भेटीन ना तुम्हाला घरकुल. थांबा, शांत ठेवा ना, लावू ना काही ना काही लाईन पुढची. बोनसाची लाईन लागते. साहेबच पकडल्या गेल्यावर म्हटलं विषय काय संपला ना आता. आमचे 25,000 रुपये खर्च केले ना आम्ही. पार्ट्या दे, फलानं दे, ढमुक दे, साहेबाला दे. एक तर तुम्ही आम्हाला नेलं नाही कुठे. नेलं बी तर बाहेर ठेवलं गेटच्या बाहेर. आता तुमची काय दाय शिजली अंदर जाऊन, आम्हाला माहित आहे काय? अवघड मुंजीरा. म्हणून तर आपल्याला बाहेर ठेवलं. त्या हॉटेलच्या बाहेर आपल्याला कोण ठेवलं येईन? पोहत आली तिकून. हे जे ढोंग असतील, नाटकं असतील, काही दोघायची बी येईन खाल्ले असतील पैसे. आपल्याला म्हणतात साहेबाला द्यायला लागते. हे दोघे चॅप्टरात ना. आता हा भलायचा जमाना आहे का? आपण करा याच्यासाठी कातोडा करा देऊ तोडा तुमच्यासाठी की आपल्या आपण आले, आपल्या माणसाला भेटलो पाहिजे. तर तुम्ही तुमच्याजवळ 10 एकर जमीन आहे, तुम्हाला कोणतं घरकुल भेटते? घरं बांधीला तुम्ही, तरी मी शेटिंग लावली, नाव आणलं, तुमचं पोर्टलमध्ये नाव चढवलं ना, तरी तुम्ही महाराष्ट्रात घेऊन राहिले राजा. सरपंच राजा सरपंच या पदाची किंमत नाही केली ना. गेलं साहेब पण आपल्या माणसासाठी जाईल. पण तुम्ही राजा सरपंच आरक्षक घेऊन राहिले, महाराष्ट्रात घेऊन राहिले. आम्ही काय रुपया खाल्ला कधी तुमचा? काय राजा माणूस आहे बा तुम्ही? कधी जेल भोगाई पाहिजे राहिलं. साहेब जर बोंबलला तिकडे येईन पैसे दिले, मी येईन म्हटलं म्हणून असं केलं. या आफत आली आपल्या भोवती. नाही ते आहे म्हणा, पण कसं आहे ते बरोबर नाही. घरकुल पाहिजे पण. अरे बाबा, घोर तर तुम्ही नाही केला ना याच्यामध्ये. काय त्या कोण दिल्याचे? त्या रग्याचे पैसे घेतले त्या डंगऱ्याचे. त्याचे पैसे शैल आयल होती. ते अँटी करप्शनचे पैसे होते आणि त्याच्यामध्ये आपल्या पैशात घालून दिले. आता पकडला साहेब, त्या झालं सिद्ध. ते त्या बुड्याचे त्याचे पैसे घ्यायला पुरले नाही म्हणून हे फेदळ लागलं मागं. आता आम्हाला माहिती आहे का एवढे पुढे जायला कसा यायचे. म्हटलं एखाद्याला घरकुल देऊन टाकू, तोंड दाबू. पण कायचं काही आपल्याच गळ्यात हड्डी अटकली. आता काय करतात बा सरपंच? आता कसं? आता तुली म्हणता येत नाही आम्हाला काही नाही. कसंच काय करा. साहेब त्या डोंगऱ्यानं त्या देवल्यानं जास्तच हे केली ना, जास्तच हुशारकी केली. साहेबीनं हुशारकी झवली. ते दाखवाच लागेल. पण गावातच राहावं लागते ना. त्याचा काटा काढणंच आहे. मग आता ये मग काढजा काटा. चला पहिले अटून चला. अटी कोणं पाहिलं अजून तर मीटिंग भरली यायची. साऱ्या गावाला माजवून घेणं देन. आपलं गाव तुम्हाला माहिती आहे कसं माजवून यायचं. चला घरी बसू तिकडे आपल्या. चला सरपंच घरी चला मुंशीराम भाऊ, चला बुडे बा. हा बाबा चालेले का? 25,000 रुपये खर्च केला घरकुलासाठी. घरकुलही भेटलं नाही. सायाचं तूपही गेलं, दुपार नाही गेलं. आता बसायला मला सोयत
हं? गेलं तेल लावत सारं हे धंदे असे हं? एवढं कमवायला यानं या घरकुलवाल्या साहेबानं की भयानं. हा, हे पाहिलं हे घर त्याचंच आहे. ते समोरचं घर त्या बिल्डिंग मध्ये 2 फ्लॅट आहेत त्याचे. हा, हे 3-4 मोकाट प्लॉट त्याचेच आहेत. हा, दाबून कमवायला त्याने याच्यामध्ये. तुम्ही आतापर्यंत काय केलं? तोंड पाहिले काय? आतापर्यंत पकडायला पाहिजे ना तुम्ही त्याला. पोलीस मध्ये आहे तुम्ही काय करून राहिले? झोपेल होते काय? हो साहेब, आम्ही ना काय केलं म्हणून राहिले? अरे पुरावा नाही लागत काय? जटी पुरावा लागते ना. पुराशी होत नाही, लोक कोणी पुरावा देत नाही. आता कसं हे तुमच्या बुद्धीनं तुम्ही पकडलं पद्धतशीर. आता पुरा हाती लागेल. आता हे सारा सील करून जप्त करून आपणही आपल्या डोक्याचा वापर केला पाहिजे ना. पोलीस प्रशासनामध्ये आपण आपल्याला समजलं पाहिजे कोण भ्रष्टाचारी आहे, कोण जास्त हे करून राहिलं, एवढी प्रॉपर्टी याची कशी वाढून राहिली. तुम्हाला तुमचं डोकं वापरता आलं नाही का? अरे बाबा साहेब, तुम्ही खूप म्हणून राहिले की डोकं वापरलं पाहिजे म्हणून. लोक पुरावा द्यायला तयारच नाही ना. आता हे भांडं फुटलं म्हणून पुरावे भेटले तुम्हाला. हा, शाळा लागली अटी. त्याच्यानं तसं कोणी पुरावा देत नाही. लोक म्हणतात त्याचा आमचा विरोध काल करा, आम्हाला तो घरकुल देऊन राहिला, असे लोक आहेत. आणि आमचं कसं आहे, कायदा म्हटलं की पुराव्याशिवाय चालत नाही, त्याला अटक करू शकत नाही. तुम्हाला काय सांगा, लुच्च्याची दुनिया. वरली मटका दारूवाले आम्हाला रोज असं वाटतं की पकडा, जेलमध्ये टाका, पण लोक पुरावे देत नाहीत. काय सांगा तुम्हाला, बेजा भ्रष्टाचार काय आम्ही खावेला राजा ड्युटेली आहे. काय सांगा तुम्हाला साहेब. जाऊ द्या, ते मागची मला कथा सांगू नका तुमची काय आहे तर. मला याची प्रॉपर्टी दाखवा तुम्ही. कुकडे काय काय आहे याचं तर दाखवा बरं. त्याला आज बंद सील करून टाकू याचं काय काय आहे तर. ठीक आहे चाला ना साहेब, चाला ना. हे पहा, हे बिल्डिंग त्याचीच आहे. हे कलर मारेल. हा, हे त्याच्या बाजूचा प्लॉट त्याचाच आहे. काय सांगा साहेब, लय दाबेला यानं सायजन लुच्च्यानं. एकच पोरगा आले पण बेजा दाबून ठेला यानं. लय लोक लुटले यानं भ्रष्टाचार. चला साहेब, त्याचं हे घर आहे पहा. हा बापा किती एवढं मोठं घर आहे. गाडी 4 व्हीलर बी लागेला दारी. चालू मला 70-80 रुपये महिना असल्यावर माझ्या घरी माझं 4 व्हीलर नाही, मोटरसायकल घेऊन फिरून राहिलो. हा 4 व्हीलर मध्ये बसून आला 40,000 रुपये महिना माणूस. साहेब, भ्रष्टाचार दाबून आहे ना. लोकांच्या मुंड्यात मोडणं चालू आहे, खाणंच चालू आहे. गप्पा गप. आला की गिवला दे पैसे, देतो घरकुल, दे संडास देतो, दे घरकुल, दे पैसे. असंच काम आहे झालं. घेऊनच चालू आहे ना. माझा 4 व्हीलर गाड्या टमुंग असे बंगले घर लागीन तर काय ना बाई. हे जे खालचे लोक आहेत की साहेब ऑफिसमधले, हे लोक विचारच करत नाही. नुसतं गेअरच काम करून राहिले, खायचं काम करून राहिले म्हणून त्याच्या गाड्या घोड्या झालं. माझ्यानं मापोरा सायकल नाही घेतले रेल्वे वगैरे. हो ना, ते दिसून राहिलं. बापा एवढा मोठा बंगला, याचा घर, गाडी 4 व्हीलर लागलेली. याचे पोरं बी चांगल्या शाळेत असतील शिकायला. 2-2.5 लाख रुपये फी अशी. पोरं साहेब, याची पुरी हिस्ट्रीच काढायला आहे मी. फक्त पुरावे नव्हते माझं. याचा पोरगा फौजदार मध्ये आहे, तुम्हाला सांगतो, शिकेली. 2 लाख रुपये भरते पोराचे. 2 लाख रुपये कुठून आणते हा चोट्टा एवढे पैसे? 40,000 रुपये महिने आला. पण खूप म्हणजे खूप कमालच आहे ना मग. चला, मी एवढा मला पगार असल्यावर मी नाही कमवू शकून राहिलो. माझं जमून नाही राहिला. मी भाड्या खोलीत राहून राहिलो, त्या तुटक्या क्वार्टरमध्ये राहायचो. हा गडी तर काही जलवा करून राहिला बा. 4 व्हीलर गाडी आहे, दारी सारच आहे. साहेब बेकार आहे. हे अजून काहीच नाही पाहिलं. तुम्ही घरात चाला, पहा कसं घर आहे तर जलवा अंध. पहा कसं आहे तर एसी मेसीन. हा बस. बायकोले वेगळी एसी, पोराले वेगळी एसी, नवऱ्याले वेगळी. हा, पान तुम्ही कसं आहे तर जलवा अंध. आता बाहेरच तर एवढा ताल आहे, घरात गेल्यावर किती मोठा ताल अशी याचा. घरात अशी एसी फिसी सारा ओके अशी ना. आता घेऊनच लावले लोक, खाणच लावले आहे ना. काय चला मग आता अंदर पाहून आता काय नजारा आहे तर. साहेब चला पाहू ना. आज पुरी संपत्ती जप्त करणं आहे त्याची. याला रस्त्याला जाणं आहे ना आपल्याला आता पुरा. चला साहेब. पाहू साहेब कसं घर आहे. पाहू हे पानं, दरवाजा पाना. हा 50-60 हजाराचा दरवाजा आहे. पानं हो ना. कलरवरूनच दिसून राहिलं. लय दाबले यानं, लय लोक घेवले, पण लय खाल्लं लेखाना. थांबा, याचं सारा खायला काढतो. चला तुम्ही चला. सर हे कपाट सारं म्हणजे असं पा कुठेच काही नाही राहिलं पाहिजे. अरे भगदाड सारं पा फुल प्रॉपर्टी काढाय ना. काय खायला काय घ्यायला. साहेब चला ना तुम्ही, चला ना. फक्त याच्यात पुरा जात आहे माया. हाले 2-3 दिवस सुटल्या ना महातून. पाहा आता कसं आहे. चला वाजवा बेल वाजवा. हो चला. मम्मी आता कशी आता हे पोलीसवाले हे साहेब आले, आम्ही टॅक्सवाले आपल्या घरी आले. आता कसं आता. अरे बेटा, तू घाबरू नकोस ना. त्यांना आपल्या घरात काहीच सापडणार नाहीये. काय बोलतेस मम्मी तू? घरामध्ये काही सापडणार नाही. सर्व दस्तावेज, सर्व फायली वगैरे सर्व बाहेरच लावलेले आहेत. आपण असं कुठे काही ठेवलेले बी नाही ना. आणि पप्पा बी घरी नाही आहे. पप्पा कुठे गेले काय माहिती. आता कसं करशील तू? हे सर्व जप्त करतील.
होणार बेटा, तुझे पप्पाही घरी नाहीत ना, यायला पाहिजे होतं आतापर्यंत त्यांनी. मम्मी आपल्याच्यानं काही हँडल होत नाही, सांभाळलं जात नाही ते. बघ ते टॅक्स इन्कम टॅक्सवाले ते आपल्या घरामध्ये घुसलेले आहेत, ते सर्व तुला सांगतो फोडतोड करणार, पूर्ण घराची नासधूस करणार ते. मला माहिती आहे बेकार असतात ते. पप्पा असते ना तर पप्पानी बघितलं असतं काही ना काही, कुठे ना कुठे फोन लावला असता. आता आपण कसं करणार? इथं आपल्या घरचं बंद फाईली वगैरे सर्व डॉक्युमेंट सर्व घेऊन जातील. हे लय बदमाश असतात हे इन्कम टॅक्सवाले. मी तुला काय सांगत आहे, तू घाबरू नको आणि मला पण घाबरून देऊ नको. तुझे पप्पा येतच असतील, बघू आपण काय होते तर. आता त्यांना चौकशी करू दे. त्यांना जर आपण म्हटलं की तुम्ही हे नका करू ते नका करू आमच्या घरात, तर त्यांना आणखी शक जाईल. मम्मा आपल्या मामाला फोन लाव ना, बोलव ना त्यांना, इथं बोलव ना. ते आले ना ते अजून मग थोडं हे करतील, ते विचारतील त्यांना कोण आहेत काय आहेत सर्व. कसं करता येईल, काही ना काही यांना पैसे देऊन काही ना काही करता येईल आपल्याला. मामाला फोन लावतो, चल मामाला फोन. अरे बेटा, छोट्या छोट्या गोष्टीसाठी कशाला मामाला फोन लावतो? फालतूचा त्रास द्यायचा का त्यांना? आपणच बघू काय आहे तर. तू शांतता ठेव फक्त. मम्मी छोटी गोष्ट नाही आहे ही, खूप मोठी आहे. आपल्या पूर्ण फाईली पूर्ण डॉक्युमेंट घेऊन जातील हे. पप्पानी असं खूप कमवलेलं आहे बाहेरचं, त्याच्यामुळे म्हणून राहिलो मी की मामाला बोलवून घे इथं. साहेबासोबत बोलतील ते, काही ना काही त्यांना देतील. आणि इथंच हा विषय संपेल, नाही तर मग इथून बेकार होईल बरं. आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, पूर्ण जप्त केलं यांनी तर. अरे नाही रे बाळा, एवढं कसं काय होईन एकदम? तुझे पप्पा येतच असतील आता, बघू आपण काहीतरी करू. मम्मी तू ऐकत नाही आहे माझं, घोर होईल बरं. मी सांगते तुला. मी बरेचसे म्हणजे मी टी व्हीवरती वगैरे ऐकलेलं आहे बरं. हे लोक बेकार असतात इन्कम टॅक्सवाले. त्यांना काय आहे ते इथंच द्यावं लागतं, ईडी बीडी सीडी वाल्यांना. तिथं बाहेर गेल्यानंतर काही नसते बरं, हे फाईल दर्ज करत असतात, आपल्यावरती केस भरतील बरं. ते इथंच काय ते जे काही मोडायचं यांना काहीतरी देऊन टाकायचं इथं. आणि पप्पांनी खूप मोठी संपत्ती बाहेरची कमवलेली आहे बरं. हो बोलते मी त्यांच्याशी, बघते काय करता येईल आपल्याला तर. हो हो चल बरं मम्मी, चल आपण बोलू त्यांच्यासोबत, चल. ठीक आहे चल जा. माझ्या मम्मीला ना काही थोडंफारही वाटत नाही, थोडाफारही भीती वाटत नाही माझ्या मम्मीला. मला खूप भीती वाटते. भीती अशाची वाटते की पूर्ण संपत्ती जप्त झाली, तर एसी आहे, कूलर आहे, आपल्याला काही भेटणार नाही राहायला. काही रस्त्यावर असेल का मग? त्यासाठी काही ना काही जुगाड तर लावाच लागेल आता, आपल्या जण राहिलं जात नाही असं. कोण आहे तुम्ही? कोण आहे? तुम्हाला दिसून नाही राहिलं का कोण आहे काय आहे तर? वरून इचून राहिले कोण आहे कोण आहे तर? नाही दिसून राहिलं, पण तुम्ही कशासाठी आले? काय काम होतं माझ्या इथं? मम्मी कशासाठी आले ते साहेब? अरे होणारे बाळा, मी तेच विचारत आहे ना यांना, कशासाठी आले म्हणून तुम्ही. आम्ही कशासाठी आलो? तुमच्या घरावरती रेट टाकण्यासाठी आलेलो आहे आम्ही. जे काही तुमच्या पतीने अवैध संपत्ती जी काही कमवलेली आहे त्याचा हिसाब किताब बघण्यासाठी पाहण्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं. तुम्ही काय बोलताय साहेब? आमच्या इथं काही नाही आहे, काही नाही आमच्या इथं. काही नाही आहे तुमच्या इथं? तुमच्या इथं जे आहे ते कोणाकडेच नाही आहे. 40,000 महिन्यामध्ये 4 व्हीलर गाडी कशी आली तुमच्या घरी? एवढं मोठं घर, छान घर, एसी 3-4, हे कसे कुठून आले आहेत? कुठून आलेत? कुठून आलं म्हणजे? माझ्या मिस्टरांनी मेहनत केली म्हणून हे सर्व काही आहे आमच्या इथं, आणि तुम्ही काय शक घेऊन राहिले आमच्यावर? जाधव यांच्यासोबत बोलायला परवडत नाही, आपल्याला वेळ घालवायला परवडत नाही. तिथे काहीतरी यांचे नोकर वगैरे असतील तिकडून लंपास करतील डॉक्युमेंट्स. त्याच्या अगोदर कसं आपण 10 टाका बघा सर्व, मी इथं बसतो. साहेब धाडीचं काम करतो तुझं. ते अर्ध्या तासानं सांगतो आम्ही किती मेहनत केलेली आहे तुमच्या मिस्टरांनी. तर चला तिकडे, चला दुसऱ्या रूम मध्ये, तिथे तो कोंडून ठेवतो तुम्हाला. चला. आपलंच घर असल्यावर आपल्याला इकडं तिकडं इकडे जा म्हणते. मम्मी कसं आता? अरे बाळा घाबरू नको ना, घाबरू नको. हे असेच आपल्याला भीती दाखवायचा प्रयत्न करतात. चला चला मॅडम, चला तिकडे रूम मध्ये चला. हो चला चला, कुठं न्यायचं आहे तर नाही. ओके बघतो ना आता. 40 महिन्याचं वाल्याचं घर असं कसं होऊ शकते? मेहनत केलेली आहे म्हणते ती महिला. मेहनत कसली मेहनत आहे दाखवताना त्यांना. ठीक आहे बाबा बाबा बाबा, किती अवैध संपत्ती आहे यांच्याकडे. फाईलवर फाईल. मी इथं चेक करून राहिलो तर माझे डोळे फाटून राहिले. एवढी अवैध संपत्ती ती एका व्यक्तीकडे. साहेब हे तर सुरुवात आहे, थांबा. अजून राहिले गठ्ठे आहे ना जे बेजा दाबेला आहे ना माल. हे पुरावे जात आपल्याजवळ. आपण या घरात घुसलो ना, हे पहा तुम्ही किती करोडोची प्रॉपर्टी कमायला आहे ना, पहा. हो ना जाधव, माझे तर डोळेच फाटले हो. एक सामान्य माणूस 40,000 महिना कमवणारा, क्लास 3ची पोस्ट याची, एवढा पैसा, एवढी प्रॉपर्टी, एवढे कागद दस्तावेज, बाबा हजारो करोड रुपये संपत्ती या माणसाने कमवलेली आहे भ्रष्टाचारातून.
हो साहेब, या माणसानं मुंड्याच मोडलेल्या आहेत लोकांच्या, मुंड्या डायरेक्ट कडाकड कडाकड. आला की गिबला लय खाल्लं यानं. बरोबर. अजून आहेत का काही दस्तावेज, अजून आहेत का? अजून तर भरपूर आहे. ह्या तर नमुना सुरुवात आहे. एवढं घरभर पूर्ण कागद द्यायचे म्हणजे आपल्याला 2-3 लोकांना म्हणजे याचा हिशोब टोटल आणि ही शोधाशोध करण्यामध्ये 2 दिवस लागतील. एवढे आपल्याला अजून टीम बोलवायला लागेल साहेब. ठीक आहे, बोलू आपण, टीम पण बोलू. तुम्ही दस्तावेज घेऊन या. बापा रे, एवढ्या कागद का? हो, जिथं हात घातला तिथं कागद, तिथं हात घातला तिथं सोनं चांदी, पैसा हादला बी अशी ना घरामध्ये, कुठे ना कुठे दाबेल अशी भितकंडामध्ये यानं. साहेब एवढा कलाकार आहे बुवा, एवढा पैसा. साहेब या कागदाचा पूर आहे या घरामध्ये. एवढ्या कागद, एवढ्या फाईली, जिथं हात घातला तिथं आहे ना साहेब. आपल्या दोघा तिघांचं काम नाही. टीम बोलवा आपली. ठीक आहे, मी फोन केला होता, टीम येते आपली. अजून शोध करा तुम्ही पूर्ण घरामध्ये, अजून काय सापडते काय नाही तर. मोठ्याला घपाळा त्या घरामध्ये तुम्हाला तो सोनं चांदी पैसा आदला सारच असेल, पण ते कसं वर नाही आहे, पूर्ण कुठेतरी दाबलेलं असेल. या घरामध्ये आपल्याला खोदकाम करावं लागेल या घरामध्ये, त्यावेळेस पैसा नाही त्या घरातला. हा साहेब पुरा चॅप्टर दिसते मला, पुरा माल दाबेला आहे आणि सावटेला. ठीक आहे, तुम्हाला खोदकाम करण्याची पूर्ण परमिशन, जिथे तुम्हाला वाटत असेल तिथं खोदकाम करा तुम्ही. चला लागा कामाले. पैसा आदला सारा, सोनं नाणं सारच काढा बाई. काम आम्ही कसं काय करा साहेब? आमची ज्या जमते काय? माणसं लागतील ना त्याला. आम्ही आताच त्या फायला थंडेगार झालो. ठीक आहे, ते खोदकामाच्या नंतर बघू आपण, ते टीम आल्यानंतर बघू. तोपर्यंत तुम्ही दोघंच ना हे फाईली वगैरेचं काम करा. चला घेऊन या फाईली, जेवढ्या काही फाईली असतील तेवढ्या, आणि जेवढ्या माझ्या चेक होते करता येते मला तेवढ्या मी करतो. हो साहेब, हो साहेब, लय डेंजर काम आहे हो बापासाठी. हात घातला तर तिचा फायली निघून आला साहेब. लय घबाड दाबेला साहेब आहे ना, लय भ्रष्टाचार करेल दाबून चांगला. हो शिंदे, ते दिसत आहे आपल्याला. चला अजून शोध घेऊ आपण. छोटासा मामूली माणूस, 40 महिन्याचा माणूस, किती भ्रष्टाचार करतोय बघा. किती भ्रष्टाचार. करोडची संपत्ती दाबून ठेवलेली आहे, दस्तावेज संपत नाही आहेत. किती लाखोच्या करोडच्या संपत्तीची खरेदी खत आहे. मला मी नाकीनऊ येत आहे हे वाचता आणि बघता. मला मग मित्र बरोबर जागा पण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. अजून भ्रष्टाचार बाहेर येते.